नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा जशी गट ब ची आणि क ची पूर्व परीक्षा झाली तेव्हापासून खूप सारे मुलांचे खूप सारे प्रश्न येतं आणि त्याची उत्तरं आणि 2026 ची तयारी किंवा सगळे म्हणजे मुख्यची तयारी असेल, राज्यसेवेची तयारी असेल, काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, कुठली बॅच करायला पाहिजे, कोणी करायला पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या डोळे झाकले तरीही हा चार्ट आणि ह्या तारखा तुमच्या डोळ्यासमोर असल्या पाहिजेत. काय त्या तारखा? 2025 ची ज्यांनी आता गट ब आणि क पूर्व दिली आहे त्यांच्यासाठीच्या गट ब आणि क च्या मुख्यच्या तारखा म्हणजे 17 मे आणि 7 जून. क्लिअर? म्हणजे आजपासून बरोबर जर पकडलं तुम्ही एक अप्रॉक्स तर 14 तारीख आहे आज, म्हणजे एक महिना, 2 महिने, 3 महिने आणि 4 महिने म्हणजे फेब, मार्च, एप्रिल, मे, 4 महिने म्हणजे अप्रॉक्स 120 दिवस आणि हार्डली पुढं अजून 10-15 दिवस 130 दिवस, 130-35 म्हणजे 120-130 दिवस हे मुख्यसाठी आहेत. मग आता मला एक सांगा, हे खूप कमी दिवस नाहीत किंवा खूप जास्त दिवस नाहीत, कारण एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे वर्ष किती फास्ट संपतेत हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे हे 4 महिने संपण्यासाठी किती कालावधी लागेल हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. 2025 असं गेलं की 2 फेब्रुवारीचा 2025चा कंबाईनचा पेपर झाल्यानंतर तुम्ही किती गप्पा टप्पामध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये 2025 संपून पण गेलं, 2026 चे पण 15 दिवस संपलेत. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की हे 4 महिने संपायला काहीच वेळ लागणार नाही. रविवार टू रविवार, मेज बंद, नॉन व्हेज, ह्या गप्पा टप्पांमध्ये तुमचे असे रविवार संपतील की 1 महिना, 2 महिना, 3 महिना आणि मग तुम्हाला प्रेशर येईल. मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी ह्या तारखा तुमच्या डोळ्यासमोर तोंडपाठ असल्या पाहिजेत. अगोदर आपण थोडंसं गट ब मुख्य आणि गट क मुख्य बद्दल बोलू, नंतर मग 2026च्या विद्यार्थ्यांबद्दल सुद्धा बोलूयात. सगळ्यात पहिली गोष्ट की ह्या मुलांना प्रश्न असा पडलाय की सर किती मार्क असल्यावर आम्ही मुख्य करावी, सगळ्यांच्या समोरचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे. बरोबर आहे? मग मला एक सांगा, मी कट ऑफ सांगायच्या भानगडीत पडत नाही, कारण हे तुम्हाला पण माहिती आहे आयोगाशिवाय कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. मग ठीक आहे, भरपूर जणांनी आता वेगवेगळे मार्क सांगितले, त्याच्या अनुषंगाने खूप सारे क्लासेसवाले असतील किंवा टेलिग्रामवाले असतील तुमच्या समोर काहीतरी एक अंदाजित रेंज मांडून देतात. बरोबर? बट या पलीकडे जाऊन मी काय म्हणाल, मी सगळ्यात पहिलं एक प्रश्न विचारतो, तुम्हाला एमपीएससी सोडायची आहे का? जर तुम्ही खूप जुने येतं, खूप नवे येतं, हा सेकंडरी पार्ट, परंतु तुम्हाला जर आता सपोज असं पकडू आपण, एखाद्याला 40 मार्क येतं आणि मग त्याला एमपीएससी सोडायची, तर मग तू सोडून दे. बरोबर? तुला सोडायची आहे, जर तू आता कट ऑफला बसत नाहीये तर तुला एमपीएससी जर सोडायची आहे तर तू सोडून दे. बट जर तुम्हाला एक चान्स घ्यायचा आहे अजून 2026च्या गट ब पूर्व आणि गट क पूर्वचा एक चान्स घ्यायचा आहे, जो की किती दिवसांनी आहे? एक्झॅक्ट त्याच्यानंतर 15 दिवसांनी, म्हणजे फक्त तेवढेच दिवस पकडा तुम्ही अंदाजित, 120 ते 130 दिवसांनीच त्याची पूर्व आहे. मग जर तुम्हाला हा चान्स घ्यायचा आहे तर मला सांगा, जो मुलगा 17 मे ला गट ब ची मेन्स देतोय तोच मुलगा 7 जूनला काय देतोय? गट क ची मेन्स देतोय. तो इथं 14 जूनला तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये येऊन देईल का? तुम्ही जर आता म्हटले की मी ह्या मेन्सला नाहीये आणि मला 2026 ची तयारी करायची आहे आणि आता मी गावाकडे जातो, माझा जानेवारी तर असाच गेलाय, फेब्रुवारी पण असाच जाईल, मग जाहिरात येईल, मग जागांचा आकडा मोठा असला किंवा लहान असला तर आपण त्याच्यात डिस्कस करण्यात वेळ घालू आणि मग परत तेच झालं की आता राहिले 60 दिवस आणि आता आपल्याला काढायच्या ती गट ब आणि क ची पूर्व, त्याच्यामध्ये सुद्धा जास्त फरक नाही दिलेला त्यांनी. हा फरक म्हणजे तुम्ही थोडंसं कॅल्क्युलेट केलं तर तुमच्या गोष्टी लक्षात येतील की 17 मे वाला मुलगा 7 जूनचा पेपर देणार आहे आणि 7 जूनचा पेपर नंतर 14 जून म्हणजे फक्त 7 दिवस येतं. म्हणजे जे मुलं आता गट ब आणि क ची मेन्स देणार येतं ते ह्या पूर्व देऊनच सुट्टी घेणार येतं, ते घरी जाणार नाहीत. कुणी किती पण ओरडून सांगू द्या त्याला, इथं भले 50-100 कदाचित आत्ताच्या गट ब आणि क सारखं त्याला जर इथं किती स्कोर आलाय हे सुद्धा बघणार नाही. तो म्हणाल की एवढ्या ह्या प्रिलियम देऊ आणि मगच बघू, ऍटलिस्ट ही तरी थोडीशी लेट आहे, पण ही 14 जूनची म्हणजे 7 जून, फक्त 7 दिवसाचा फरक आहे. म्हणजे तो मुलगा किंवा ते जे मुलं आहेत गट ब क चे मेन्सवाले, हे तुम्हाला इथं कसंच वर येऊन देणार नाहीत. जर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च घातला तरचा विषय चाललाय. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्ही 2026 ची जरी तयारी करत असताल आणि आत्ताच्या गट ब किंवा क च्या पूर्वला तुम्हाला कमी किंवा जास्त स्कोर आहे हे सेकंडरी मानून
जर तुम्ही यांच्यासोबत त्याच जोशाने त्याच टक्करने जर अभ्यास केला तर तुम्ही त्यांच्यासोबत राहताल. कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही करायला पाहिजे, कारण तुम्हाला इथं फटका बसलाय. तुम्हाला इथं कट ऑफच्या रेंजमध्ये तुम्हाला विचार करावा लागतोय की काय झालंय काय नाही. जे आता शुअर शॉट गट ब आणि क चे मेन्स करतायत ना, त्यांच्यासारखं तुम्हाला इथं व्हायचंय. म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा ते घाबरले पाहिजे तुम्हाला लायब्ररीत. अरे हा कुठल्या मेन्सला आहे नक्की, याला काय 70-80 मार्क आहेत का काय, हा कशामुळे एवढा पेटलाय, हा पोस्टच काढतो काय, ह्या लेवलला त्याने विचार केला पाहिजे. ह्या लेवलला तुम्हाला करायचंय, कारण तुम्हाला 26चा अटेम्प्ट द्यायचा असेल तरची गोष्ट सांगतोय मी. तुम्ही मग नवीन असाल पहिल्या अटेम्प्टवाले, तुम्ही 10व्या अटेम्प्टवाले असेल, नो इश्यू. तुम्हाला जर ही मेन्स ही पूर्व द्यायची असेल तर तुम्ही आजपासून तुमच्याकडे सुद्धा 120 आणि 130 दिवस येतं. हे क्लिअर करून घ्या अगोदर. पहिला प्रश्न सुटला तुमचा की कोणी करायची मेन्स. आता दुसरा प्रश्न राहिला की आता तुम्ही इथून इथपर्यंत जाणार येतं, हा प्रवास कसा करणार येतं, त्याची स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे, मग लँग्वेज करू का नको, हे आपण दुसरा एक व्हिडिओ बनवू. की ठीक आहे तुम्ही आता मेन्सला नाही येतं किंवा आहेत, हे तुम्ही ठरवलं तुमच्या लेवलला तुमच्या मार्कावरून, आणि मग तुम्हाला किती दिवस मेन्स करायची, किती दिवस लँग्वेज करायची, किती दिवस काय करायचं, हे आपण एक त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवू. आता काय करायचंय की तुम्हाला अभ्यास करायचा हे डिसाईड करून तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करायचंय. क्लिअर का करायचंय परत एकदा सांगितलं. गट ब आणि क च्या मेन्सवाले पोरं ही पूर्व देऊनच आराम करणार इथं, घरी सुद्धा जाणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये तेवढा गॅप नाहीये. हे जे जुळून आलंय हे गणित तुम्ही कॅल्क्युलेट केले पाहिजेत. उगच करायचं म्हणून एमपीएससी करायला जाताल आणि म्हणताल की हे काय, हे मेन्स मध्ये अडकलेत आपण करू. तो जीएसचा पेपर यांना ॲज इट इज इकडं वरून जास्त डिटेलमध्ये करणार येते, कारण बऱ्यापैकी मेन्सला असणारे सगळेच मुलं क्लास लावतात. मग ते क्लास लावून कोचिंग करून इतकं डिटेल करणार येतं, तुम्हाला इथं ते कसेच वरती येऊन देणार नाहीत. क्लिअर झाला मुद्दा. पहिला मुद्दा क्लिअर झाला. ह्या तारखा तुमच्या डोळ्यासमोर कंटिन्युअस असल्या पाहिजेत. आता राज्यसेवेचा पण 31 मेला पेपर आहे, त्यांच्याकडे पण तेवढेच 120-130 दिवस येतं. बऱ्यापैकी अप्रॉक्स तुम्ही पकडा की सगळ्याला सारखंच. आता याच्यात जे मुलं मध्येच कुठून तर विचारतील सर मग हे पेपर टायमाला होतील का, ते मुलं आपले नाहीत. त्यांना आपण आपल्यामध्ये घ्यायचं नाही, त्यांना मोजायचं नाही. तसले फालतू प्रश्न तुम्ही मलाही विचारू नका, आणि तुमच्या आसपास कुणी विचारत असेल तर त्याला उत्तर देऊ नका. त्याला सांगायचं तू आपल्यातला नाही. टायमाला होईल का, नाही होईल का, जागा किती येतील, कमी येतील का, जास्त येतील का, 2026ला सगळेच सांगतायत की बाबा मोठ्या जाहिरात येतं. आपण पण पॉझिटिव्ह करायचं, कारण आपल्याला अभ्यास करायचा आहे ना. मग कमी जागा आहेत आतापासून आपण निगेटिव्ह डोक्यात ठेवायचं की नाही कमी येणार, तर सगळे सांगतात ते खोटे येतं, मग कमी अभ्यास करायचा का आपण, नाही. आपण आपली गोष्ट पॉझिटिव्ह करायची. हा तुम्हाला एमपीएससी सोडून द्यायची, मग तुम्ही एमपीएससीला 100 नावं ठेवा. तुम्हाला एमपीएससी करायची नाहीये, मग तुम्ही त्याला पूर्ण निगेटिव्ह पकडा. तुम्ही जो व्यवसाय जो धंदा करणार त्याला पॉझिटिव्ह तर करताना. मग त्या प्रकारे तुम्हाला जर एमपीएससी करायची असेल तर तुम्हाला त्याला पॉझिटिव्हच म्हणायचंय की वा 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 खूप जास्त जागा येणार येतं, मस्त जागा येणार येतं, हे होणार आहे ते होणार आहे, तरच अभ्यासाला तुम्हाला जोश येणार आहे. ह्या काही सांगायच्या गोष्टी नाहीत. दुसरा प्रश्न पडला होता आपल्या मुलांना की सर बॅच कोणती घेऊ. तर आता मला सांगा, सगळ्यात पहिली गोष्ट ही आपली एक फक्त मुख्यसाठी कोर सायन्सचे 12 प्रश्न, टेक्नॉलॉजीचे 8 प्रश्न, असे 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क. त्याची एक बॅच लॉन्च केलेली आपण, बरोबर. राहिला प्रश्न सेकंड, राज्यसेवेची बॅच आहे. त्याच्यानंतर राहिला प्रश्न फक्त टेक्नॉलॉजीची प्रश्न 8 येतात, त्याच्यासाठीची एक बॅच आहे. त्याच्या फीज वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे. प्रिलियम जी पुढचा करणारे टार्गेट त्याच्यासाठी ही एक बॅच आहे. आणि सगळ्यात महत्वाची, जर तुम्हाला ह्या फंदातच पडायचं नसेल की मी कुठली घेऊ, काय करू, कसं करू, तर सगळ्यात बेस्ट बॅच ही आहे की टार्गेट कंबाईन बीसी. म्हणजे त्याच्यात पूर्व पण होते, मुख्य पण होते, पीवायक्यू अनालिसिस पण होतंय, 1 इयर व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड व्ह्यू येतं. म्हणजे ही जर बॅच तुम्ही घेतली तर मग मला तुम्हाला सांगायला लागणार नाही की आता ही घ्या ती घ्या, असं करा तसं करा. ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. म्हणजे ही एक बॅच आहे जी नवीन मुलं येतील किंवा जे आहेत त्यांना ही बॅच सगळ्यात बेस्ट आहे. आजपासून 1 वर्षापर्यंत तुम्हाला कुठल्या सायन्सच्या टेकच्या पूर्वसाठी किंवा मेनसाठी परत बॅच घ्यावी लागणार नाही. क्लिअर. आता दुसरा प्रश्न मग ह्या मुलांचा आहे की सर आम्ही ही बॅच घेतली होती प्रिलियमला, मग मेन्सला आम्ही फक्त टेक्नॉलॉजी घेऊ, ही टेक्नॉलॉजी घेऊ का ही वाली घेऊ ज्याच्यामध्ये कोर सायन्स आणि टेक्नॉलॉजी. आणि हा चांगला आणि व्यवस्थित प्रश्न आहे की बाबा काय. तर मला तुम्हाला सांगायचंय पूर्व आणि मुख्य ह्या दोन्हीला जरी सायन्स असलं तरी दोन्हीची डिमांड वेगळी आहे. पूर्वची डिमांड वेगळी आहे, मुख्यची डिमांड वेगळी आहे. कशी ती सांगतो, मग तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. सायन्सला पूर्वला ओव्हरऑल सगळा सिलेबस आहे, म्हणजे कुठून पण असा मध्येच प्रश्न पडून जातो पूर्वला. पण मेन्सला
प्रेडिक्टेड चॅप्टर येतं, क्लासिफिकेशन असेल, रेडिओ ऍक्टिव्हिटी असेल, ॲटॉमिक स्ट्रक्चर असेल, तिथंच प्रश्न विचारला जातो. 12 प्रश्न जे विचारले जात आहेत, मागच्या वेळेस तुम्ही आपला जलवा बघितलाय, एकच व्हिडिओ 7 ते 8 प्रश्न कव्हर केले होते. मग ते कशाच्या बेसिसवरती केले होते, किंवा मी हे कशाच्या बेसिसवरती सांगतोय, मागचे जेवढे मेन्स झाल्यात त्याला जे आयोगाने पॅटर्न फॉलो केलाय त्याच्यासाठी ह्या बॅचमध्ये आपण काय करणार आहे, कोर त्या प्रेडिक्टेड चॅप्टरला एकदम डीप मध्ये घुसणारे आणि बाकीचे सगळे चॅप्टर मग सोडून देणार आहे का? नाही, त्याला ओव्हरव्ह्यू वन डे सारखं आपण रिवाइज करून घेणार आहे. क्लिअर झालं सगळं? म्हणजे तुम्हाला जर आता तो निर्णय तुमचा आहे, तुम्हाला जर 200-300 रुपये जास्त घालू वाटत असतील तर तुम्ही ही बॅच घेतलेली बेस्ट राहील, जर तुम्ही प्रिलियम टार्गेट घेतली असेल तर, कारण ती प्रिलियमची आहे, ही मेन्सची आहे. आणि ज्याला वाटत असेल की माझं सायन्स एकदम चांगलं झालंय, त्याने फक्त आणि फक्त ही 299ची टेक्नॉलॉजीची बॅच घेतली तरी चालेल. आता इथं एक मुद्दा महत्वाचा आहे, आता जे रेकॉर्डेड लेक्चर आपण टाकलेले आहेत कशाचे, टेक्नॉलॉजीचे, ते मागच्या वर्षीची रिव्हिजन बॅच आहे, ते जसेच्या तसे टाकलेले आहेत. हे अंडरलाईन करा, ती रिव्हिजन बॅच होती, डिटेल नव्हती. ते तुम्ही आता जस्ट फक्त पाहून घ्या, तुमचे ते व्हिडिओ वाया जाणार नाहीत. मग काय याच्यामध्ये मुद्दा मेन, याच्यामध्ये मुद्दा असा आहे, टेक्नॉलॉजीचे प्लस कोर सायन्सचे काही जे मला वाटतंय की एकदम डिटेलमध्ये जायला पाहिजे, आयोग डिटेल गेलाय, ते सगळे व्हिडिओ आपण आता उद्या परवापासून अपडेट करून या बॅच मध्ये टाकणार आहोत. मग कुठल्या बॅच मध्ये टाकणार हा एक प्रश्न परत पडतो. सायन्सची बॅच जिथं आहे तिथं सायन्सचे पडणार, जिथं टेक्नॉलॉजी आहे तिथं टेक्नॉलॉजीचे पडणार, आणि जी लास्टला सांगितली तुम्हाला सगळ्यात बेस्ट बॅच, त्याच्यात सगळ्याच अपडेट येणार आहेत. म्हणजे तुम्हाला ते अपडेटेड येतील, रेकॉर्डेड आहेत. दुसरी गोष्ट, नोट्स ऑलरेडी अपडेटेड 2.0 नावाने नोट्स आहेत, त्या तुम्ही प्रिंट काढू शकता, झेरॉक्स काढू शकता. राहिला मुद्दा अजून एक, तुम्हाला 2 गोष्टी मला कंपल्सरी ज्या सांगायच्यात आणि विचारतात, सर तुमच्यावरती ब्लाइंडली फॉलो करून तुम्ही सांगताय तेवढंच करू का? तर मी याचं उत्तर तेव्हाच हो देईल जेव्हा तुम्हाला 1 फेब्रुवारीला आपण वर्कबुक तयार होईल, म्हणजे त्याच्या आधीच होईल वर्कबुक तयार, पण मी तुम्हाला डेट देतो टेंटेटिव्ह, 1 फेब्रुवारी पर्यंत वर्कबुक तयार होईल आणि 8 फेब्रुवारी पर्यंत या नोट्स परत अपडेट होतील, डिटेल मध्ये अपडेट होतील. मग आता आपण काय रोबोट नाहीये म्हणून सर हे लगेच उद्या परवा द्या, प्रॉपर वेळ दिलाय, याच्या अगोदरच करण्याचा प्रयत्न राहील आपला 100%, पण ही टेंटेटिव्ह लास्ट डेट की याच्या अगोदर तुम्हाला वर्कबुक येईल. वर्कबुक कशासाठी? ऑनलाईन लेक्चर पाहताना त्याच्यामध्ये ऍडिशन करण्यासाठी. मग तुम्ही म्हणता उद्यापासून व्हिडिओ पाहायचे नाही का? पाहून घ्या पहिली रिव्हिजन, त्या नोट्स आहेत त्या प्रिंट काढा, साईडला लिहा. पण ज्यांना वाटतंय की वर्कबुक म्हणजे काहीच नाही, पीपीटी जी आपली तीच पीपीटी फक्त हेडिंग राहील आणि तुम्हाला तुमच्या हँड रिटन नोट्स तयार करायच्यात, त्यांच्यासाठीचं वर्कबुक ते 1 फेब्रुवारी पर्यंत, 25 पर्यंत झालं तर चांगलंच आहे, पण 1 फेब्रुवारी पर्यंत ते अपलोड होईल त्याच बॅचमध्ये. 8 फेब्रुवारी पर्यंत सगळ्या नोट्स अपडेट होतील. त्याच्यात काय करायचंय, मग लेक्चर पाहताना तुम्हाला जे वाटेल ते त्या नोट्समध्ये अजून ऍड करा, आणि हे ज्यावेळेस परिपूर्ण होईल सगळं त्यावेळेस मी म्हणल की हो फक्त आपल्या सायन्स बाय प्रमोद सरलाच अपडेट, म्हणजे तेवढ्यालाच फॉलो करा, बाकी तुम्ही कशाच्याच फंदात पडू नका. तुमच्याकडे जे कुठले रेफरन्स बुक असतील बाजारातले ते नक्की वापरा, त्याच्याबद्दल काय आपण दुमत नाही, परंतु तुम्ही हे लेक्चर आणि हे नोट्स कंप्लीट करून याची रिव्हिजन जर फास्ट केली तर तुम्हाला 100% चांगले मार्क येतील. आणि चांगले मार्क म्हणजे काय, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या मुख्य परीक्षा आहे, ह्या मुख्य परीक्षेला आता बघा 2 पेपर येतं, 2 पेपर पैकी पहिला पेपर आहे GS1चा म्हणजे लँग्वेजचा, जिथं सर्रास मुलं 75 ते 80 मार्क घेतातच. आता प्रश्न येथे डबल मार्क, तुम्ही हे समजून घेऊ शकता. 75 प्रश्न ते 80 प्रश्न एवढे बरोबर येतात म्हणजे येतातच, बरोबर, एवढे प्रश्न येतात म्हणजे येतातच बरोबर बऱ्यापैकी. आता आपण हे रिझल्ट वाल्यांचं बोलतोय ज्यांच्याकडे पोस्ट आहे. राहिला प्रश्न GS2चा, तर मला सांगा GS2ला 50-60 क्रॉस करता करता जीव जातो, बरोबर. आणि जर तुम्हाला इथं 75 ते 80 प्रश्न येत असतील आणि इथं जर तुम्हाला 60 प्रश्न येत असतील तर किती होती बेरीज,
135-40च्या आसपास तुम्ही जाता, जिथं तुम्हाला सेफ स्कोर म्हणता येत नाही. मग तुम्हाला इथं जर 70 जायचं असेल तरच तुम्हाला हे 75 पकडा किंवा 80 पकडा पहिल्या पेपरला. याच्यात जर तुम्ही 70 ऍड केले तर तुमचा स्कोर ज्या दिवशी 150 येतोय त्यावेळेस मग सेकंड कीचं आणि कशाचंच तुम्ही टेन्शन न घेता 100% काय होता, पोस्ट घेण्यासाठी इलिजिबल होता. क्लिअर झालं. मग हे 150 प्रश्न म्हणजे 300 मार्क हे तुम्ही समजून घ्या. मग हे 150 प्रश्नापैकी सायन्स आणि टेकला 20 मार्क येतं, 20 प्रश्न येतं म्हणजे 40 मार्काला येते, 40 मार्कला आहे बरोबर. मग हे 20 प्रश्न तुम्हाला जर कव्हर केले तर आपल्याकडे अतिशयोक्ती अजिबात नाही. मागच्या वेळेस मुलांनी कार्बन कॉपी पाठवल्यात, 17 ते 18 प्रश्न सायन्सचे 20 पैकी बरोबर आलेल्या कार्बन कॉपी आपल्याकडे आहेत आणि 2-3 प्रश्न म्हणजे 10-12 मार्क वाले सुद्धा मुलं आहेत, जे की तुम्ही स्वतःवरून समजू शकता मेन्सला किती मार्क आले. मग जर तुम्हाला 17 ते 18 मार्क प्रश्न आले म्हणजे तुम्हाला 35 मार्क येऊ शकतात आणि तुम्हाला 10-12 पण मार्क येऊ शकतात. मग हा जो डिफरन्स आहे दोन्हीतला 20-30 मार्कांचा, हा तुमचा इतिहास, भूगोल, पॉलिटी, इको कुठलाच करंट कुठलाच विषय कव्हर करू शकत नाही. एवढं जे एज मिळतंय तुम्हाला 20 प्रश्नांचं 20 मार्काचं जास्त, ते तुम्ही कुठंच कव्हर करू शकत नाहीत. म्हणजे जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर सायन्स आणि टेक्नॉलॉजीचे 20 प्लस म्हणजे 40 मार्क, त्याच्यापैकी तुम्हाला 35 प्लस मार्क पाहिजेतच. कारण हे जर 35 आले तर तुमचा जीएसचा स्कोर कुठं 70 कडे जाईल आणि जीएसचा स्कोर कुठं 70 कडे जाईल त्यावेळेस तुमच्याकडे शुअरिटीने काय होईल, 150 प्लस मार्क येतील आणि तुम्ही 100% म्हणू शकता की मला पोस्ट मिळेल नाही. तुम्ही डायरेक्ट 150 ला काय करायचं, 300 मार्क क्लोज करून टाकायचं की आता ओके. हे गणित जर तो सोडवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला ह्या तारखा आणि हे डोक्यात फिक्स बसलं पाहिजेत बरोबर. अजून एक प्रश्न आहे, राज्यसेवेची जी पूर्वची आहे 31 मेला आहे, त्याच्यासाठीचे आपली बॅच रेडी आहे. सगळ्या बॅचेस पण रेडी येतं, पण त्या मुलांचं एवढं म्हणणं होतं की आम्हाला इंग्लिश मटेरियल द्या. त्यांच्यासाठी सुद्धा ट्रान्सलेटचं काम आपण व्यवस्थित करतोय. पण मग कुणाला तरी सांगायचं, त्याने ते ट्रान्सलेट करायचं आणि तसंच तुमच्या हातात द्यायचं, हे काही योग्य वाटत नाही. त्याची प्रूफ रिडिंग झाली पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टी आता बघा, सायन्सचं कंटेंटचं काम कुणीही करायला कोणत्याही मुलाला देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवणं ते काय आपल्याला पटू शकत नाही. त्यामुळे ते मला बघायला लागतं आणि एकटा माणूस काय काय करील म्हणजे लेक्चर घ्यायचे, सगळं रिवाईज करायचंय, सगळं चांगलं द्यायचंय, वरून तुम्हाला सगळ्या ट्रिक्स बनवून द्यायच्यात. कारण ट्रिक्स दिल्या तरच ते तुम्हाला आठवतात. अक्षरशः पेपरवरून आल्यावरती 12:30ला टॅब ओपन केलं, 600 मुलांचे जवळपास मेसेज एकच होतं, सर भुईमुगाच्या शेंगा मॅडमच्या पर्समध्ये सापडल्या. सगळ्यांचं कॉमन वाक्य होतं, सर भुईमुगाच्या शेंगा मॅडमच्या पर्समध्ये सापडल्या. अक्षरशः आता पण फोन करून मुलं तेच म्हणतायत की सर असं असं झालं. तर ते ट्रिक्स म्हणजे मला काय म्हणायचं की मी काहीतरी गाणं बनवणार आणि ते पाठ करायला लावणार, तशा ट्रिक्स नाही. तुम्हाला तो टॉपिक वाचला की लगेच कळलं पाहिजे की याची ही ट्रिक्स आहे, त्याच्यामुळे आपल्या ट्रिक्सला महत्व आहे. नाहीतर मार्केटमध्ये तुम्ही बघताय खूप साऱ्या ट्रिक्स येतं, प्रत्येक गोष्टीच्या ट्रिक्स येतं. उगाचच काहीतरी बनवून फापट पसारा देणं आपल्याला पटत नाही. त्यामुळे जी गोष्ट वाचू ती वाचल्यावर ती ट्रिक्स आपोआप तुम्हाला आठवली पाहिजे, अशाच ट्रिक्स तयार करतो. ते बनवून तुम्हाला मला ह्या वेळेस कुठल्याच गोष्टीची रिस्क घ्यायची नाहीये. टेक्नॉलॉजी जितकी अवघड वाटती तितकी जास्त सोपी करण्याचा प्रयत्न मी करतोय. मग त्याच्यासाठी तुम्हाला मागची बॅच रेकॉर्डेड दिलेली आहे. नवीन व्हिडिओ अपडेट पडतील, एकच व्हिडिओ पडला तरी तुमचा दिल खुश होणार आणि तुम्ही त्याच्यावरती मला फीडबॅक देणार 100%. असाच पहिला व्हिडिओ आपला असेल टेक्नॉलॉजीचा नवीनवाला. मग तुम्हाला आहे ती बघायला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही बघू शकता, वायाला काही जाणार नाही. पण फक्त तुम्हाला जर थोडंसं वेट केला तर माझं असं म्हणणं राहील की त्या बॅचेसचे व्हिडिओ नवीन पडत राहतील. पण ह्या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ लागेल, तसा तुम्ही थोडा वेळ द्या. तुम्ही बॅच घ्या, लवकरात लवकर सुरू करून द्या. मी म्हणणार नाही की वेट करा एखाद्या गोष्टीचा, कारण गणित तुमच्या समोर येतं, दिवस तुमच्या समोर येतं आणि तुमचे सण वार लग्न ह्या गोष्टींमध्ये यातला काही ना काही वेळ सगळ्यांचा जातो. आजारी पडणं असेल त्याच्यामुळे याच्यातले तुम्ही पकडून जा की 100 दिवस आहेत तुमच्याकडं आणि तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करायच्यात. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढ्या बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तर मिळालीत. बॅचेस बद्दल परत एकदा डिटेल सगळ्यात लक्षात आलेलं आहे. ज्याला जी बॅच घ्यायची आहे त्यांनी ती बॅच घ्या. आता काहीतरी नवीन एक कुपन आहे न्यू 26 NEW न्यू 26. हे जर यूज केलं तुम्ही स्पेस नाहीये मध्ये तर तुम्हाला अजून एक्स्ट्रा डिस्काउंट मिळतंय. आणि मग आपल्याला ज्यावेळेस सगळं कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्हाला 100% सांगतो तुम्हाला स्वतःहून काय होणार आहे,
फीडबॅक द्यायला मजा येणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बॅच ही जर घेतली तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्हाला सेपरेट मला काही सांगायला लागणार नाही की ही घ्या ती घ्या अशी घ्या तशी घ्या. राहिलेले सगळे व्हिडिओ आणि ज्या प्रिलियमचे व्हिडिओ येतं 26च्या, मग आपण सगळं मेन्स मुख्यच्याच मुलांसाठी नाही, प्रिलियमच्या मुलांना सुद्धा जिथं जिथं आयोग थोडासा पुढे गेलाय आपण आता त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. एनसीआरटी असेल, लुसेंट असेल, तिकडचा डेटा कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ते सगळं तुम्ही वाचायचं तर मग आम्ही काय करायचं, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. ते आम्हालाच वाचायला लागणार आहे. आम्ही तुम्हाला सॉर्टिंग करून छोटंसं करून पूर्णपणे स्पून फिडिंग देण्याचा प्रयत्न करू. पण ते तुम्हाला अशा प्रकारे देऊ की बाबा तुमचं तोंडपाठ झालं पाहिजे. कारण मी फक्त कंटेंट द्यायचं काम जर करायचं असतं तर माझे प्रिलियमचे सगळे व्हिडिओ मी मेन्सला अपलोड करील. माझ्या ऑलरेडी खूप साऱ्या सरळ सेवेच्या बॅचेस आहेत, कुठलाही व्हिडिओ आणून टाकील आणि डेटा भरून टाकील. तसं आपण करत नाही आणि त्याचा रिझल्ट तुम्ही मागच्या सगळ्या मेन्सला आणि पूर्वला सुद्धा पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे आजचं व्हिडिओ जे बनवलं ते फक्त ह्या गोष्टींसाठी. आता पुढचं आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवू की बाबा काय काय करायचंय, कसं कसं प्लॅनिंग करायचंय, लँग्वेज किती वेळ करायची, त्याच्यासाठी सेपरेट एकेकाला काय कॉल करायची गरज नाही. मग आता प्रिलियम जरी पास झाले असले तरी तुम्ही एक लक्षात ठेवायचंय, अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इंतहाम बाकी है, अभी तो तौली है मुठ्ठीभर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी आहे. एक शेर मिळाला, तो ऍड केला, पाहून घ्या, वाचून घ्या आणि लवकरात लवकर प्रॉपर स्वतःचा प्लॅन बनवा. मी किंवा कुणाकडून प्लॅन घेऊ नका. तुमचं शेड्यूल तुम्हाला माहिती असतं. मी सांगायचं सकाळी पहाटे 5ला उठ, तुम्ही बादशासारखे 8ला उठताय. शेड्यूल 8 पासून करा ना. उगच मी सांगितलं म्हणून 5ला कशाला उठता. तुमचा अभ्यास नंतर चांगला होतोय. मी सांगतोय म्हणून दुपारी झोपूच नका. एखाद्याला झोपायची सवय असते. तुमचं शेड्यूल तुम्ही बनवा. फक्त आपल्या त्या शेड्यूलला थोडंसं मॅच करा की बाबा मार्केट सोबत. नाही तुम्ही म्हणाल सरांनी सांगितलंय आपलं शेड्यूल आपण बनवायचं, मग मी मस्तपैकी 10ला उठतो आणि 5ला माझा अभ्यास बंद करतो शाळेसारखं आणि डन करतो. तशाने काही रिझल्ट येणार नाही. मार्केटमध्ये, बाजारात प्रत्येक गोष्टीसोबत कम्पेअर करायचं नसतं. पण अभ्यासाच्या बाबतीत जर कोणी चांगलं करत असेल तर त्याला 100% फॉलो करा. जसं तुम्ही मला सायन्सला आणि टेक्नॉलॉजीला जे भरभरून प्रेम दिलंय. आणि टेक्नॉलॉजीचा अजून एक विषय की मागच्या वेळेस जसं आत्ता प्रीला झालं तसं मागच्या मेन्सला झालंय. फक्त त्यावेळेस मुलं आपण नवीन होतो, मुलं कमी होते, त्याच्यामुळे ते तुम्हाला आता मला ते रील टाकले तर तुमच्या गोष्टी लक्षात येतील की OSI मॉडेलवरती प्रश्न येईल सांगितलं होतं, प्रश्न आला. कारण माझं BE कम्प्युटर आहे, DY पाटीलचा टॉपर आहे मी. हे काही असं अभिमानाने नाही, पण मला सांगायचंय की बाबा मला ते 4 वर्ष होतं, त्यामुळे मी ते सगळं असं व्यवस्थित घेतलंय की मला माहिती होतं आम्हाला OSI मॉडेलवर कंपल्सरी प्रश्न यायचा, मी इथं येऊ शकतो, महत्वाचं येते. आणि आला ऍप्लिकेशन लेअरवरती प्रश्न, सेशन लेअरवरती प्रश्न. सो मी ते व्यवस्थित घेणार आहे. कॉम्प्युटरचं, ICTचं, GIS GPS सगळं व्यवस्थित घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजी प्लस सायन्सला, मेन्सला काहीच अडचण येणार नाही आणि पूर्वला सुद्धा काहीच अडचण येणार नाही. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण येतेच थांबूया. धन्यवाद.